सकाळपर्यंतच्या घडामोडी सगळ्यांना ज्ञात आहेत. आपलं शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाला चालणारं आंदोलन दडपण्यासाठी आपल्या मल्हार मावळ्यांवर दबाव निर्माण होण्यासाठी, भीती निर्माण होण्यासाठी फार मोठं षडयंत्र झालं. परंतु या सगळ्याला आम्ही बळी पडणार नाही. पोलीस प्रशासन कालपासून प्रचंड ऍक्टिव्ह झालं. पोलिसांचा बिचाऱ्यांना काय, मी जरी तिथं असतो, कोणी जरी असलं तर पोलिसांना जे वरून आदेश येतात त्याचं त्याला पालन करावं लागतं. म्हणून मी कालही म्हटलं होतं, आजही म्हणतो की पोलिसांना आपण सहकार्य करायचंय. पोलीस आपले दुश्मन नाही. आपला लढा पोलिसांशी नाही, आपला लढा शासनाशी आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आहे, आमच्या घटनादत्त अधिकारांसाठी आहे. आपण 21 जानेवारीला मुंबईमध्ये जाणार हे आपण 2 महिन्यांपासून सांगितलेलं आहे. परवा ज्यावेळेस मुंबई पोलिसांनी आपली परवानगी नाकारली त्यावेळेस, काल ज्यावेळेस एसपी साहेबांनी मला सांगितलं की तुम्हाला मुंबईची परवानगी नाकारलेली आहे, तुम्हाला जाता येणार नाही, हे कालही एसपी ऑफिसला बऱ्याच वेळेस चर्चा झाली. मी तिथेही सांगितलं की आम्ही माननीय हायकोर्टामध्ये याचिका टाकलेली आहे. काल याचिका उशिरा टाकल्या गेली, त्याचं आज काय झालं मी अजून काही विचारलं नाही. मी कालही बोललो होतो की जर माननीय हायकोर्टानं जर आम्हाला परवानगी दिली आझाद मैदानात जाण्याची तर आम्ही जाऊ, नाही दिली तर जाणार नाही. कारण शेवटी कुठेही गेलो तरी पोलिसांचा आणि आपला संघर्ष होणार आहे आणि पोलिसांचा आणि आपला संघर्ष आपल्याला करायचा नाही. ज्यांना राजकारण करायचंय, ज्यांना हे आंदोलन मोडायचंय, त्यांचा मनसुबा आपल्याला यशस्वी होऊ द्यायचा नाही. म्हणून हे सांगितलं होतं. पण पोलिसांवरही प्रचंड दबाव काय आला तर ते पोलिसांनाच माहिती, मी सांगू शकत नाही. परंतु हे राजकारण झालं आणि आमचं आंदोलन चिरडण्याचं घाणेरडं राजकारण या ठिकाणी झालं. सकाळी पोलिसांनी डिटेन केलं, घरून डिटेन केलं, कर्फ्यू लावायची गरज नाही, लावला. कर्फ्यूचा नियम असा असतो की जर तुम्ही एकापेक्षा जास्त लोक जर एका ठिकाणी जमले तर ते जमता येत नाही नियमानुसार. मी माझ्या घरी होतो, घरून नेलं. आमचे सगळे सहकारी त्या ठिकाणी सरपंच प्रल्हाद भाऊ नेमाने, निखिल भाऊ वीर, शिवराम वीर, भगवानराव माथले आणि बरेच मला अजून नावही माहित नाही, आता माझ्या समोर येत म्हणून नावं दिसले. त्या बऱ्याच लोकांना डिटेन केलं, दिवसभर बसून ठेवलं. आता मला मान्य कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने विचारणा केल्यावर आम्ही सांगितलं की पोलिसांनी हे चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला डिटेन केलेलं आहे. परंतु तरी पोलिसांनी जे एक कामकाजाची पद्धत असते आणि त्यांनी सांगितलं कोर्टाला की असं होईल, तसं होईल, तसं होईल. त्यामुळे आपण कोर्टाला हमी दिली आहे की जोपर्यंत हायकोर्ट आपल्याला परवानगी देत नाही मुंबईत येण्याची, तोपर्यंत आम्ही मुंबईत जाणार नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला माझी हात जोडून नम्र विनंती आहे की आपण जिथं आहात तिथं शांततेनं थांबा. कृपया कुणीही जालन्याला येण्याचा प्रयत्न करू नका. कारण मी ऍक्च्युली मलाही वाटलं होतं की आपण उद्या चौंडीला जावं, जेजुरीला जावं, पंढरपूरला जावं, बिरोबाला जावं. पण मी 2 दिवस झाले मला झोप नाहीये. या सततच्या रात्री 12-1 वाजेपर्यंत हे टेन्शन, फोन सुरू आहे, हे प्रचंड तणाव म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही. आम्हाला ते सांगता येणार नाही इतका तणाव मागच्या या 2-3 दिवसामध्ये होता. त्याच्यामुळं ऑलरेडी माझी तब्येत डाऊन झालेली आहे आणि मला आता प्रवास करणं शक्य नाही. किंवा आता इथं एकदा कॅमेरा फिरवर बाळा, हे सगळं फिरव, हे सगळं घर भरलेलं आहे. असे जर सगळे बांधव जर इथं आले तर माझा आरामही होणार नाही. त्याच्यामुळे मी एक विनंती करतो की कृपया 2 दिवस कुणी जालन्याला नाही आलं तर हरकत नाही, आपण जिथं आहात तिथंच थांबा. 2 दिवसानंतर काय निर्णय घ्यायचा तो आपण सांगू, कारण 2 दिवसामध्ये आपलं न्यायालयाचा सुद्धा निकाल लागणार आहे. त्याच्यामुळं आज काय झालं मी आता वकील साहेबांना विचारतो. आज जर काही झालेलं नसेल कोर्टामध्ये तर उद्या रविवार आहे, परवा सोमवारी कामकाज चालू होईल. परवा कदाचित आपला काय निर्णय व्हायचा तो होईल किंवा आज झाला असेल तर माहित नाही. तर हा कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आपण शांतता ठेवूयात. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर पुढची भूमिका कशी घ्यायची आहे ते आपण ठरवू. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे भावांनो, मुंबईत जाण्यासाठी मुंबई पोलिसांनी आम्हाला 26 जानेवारीचं कारण दिलं, आचारसंहितेचं कारण दिलं. 26 जानेवारी 26 तारखेला संपणार आहे, आचारसंहिता 5 फेब्रुवारीला संपणार आहे. त्याच्यामुळे 6 फेब्रुवारी नंतर ना पोलीस आम्हाला अडवू शकत ना कोर्ट. त्याच्यामुळं आपण मुंबईत जाणार आहोत का तर 100% जाणार आहोत, पण कायद्याचं पालन करत, कोर्टाचे आदेश पाळत. आमचा माननीय उच्च न्यायालयावर विश्वास आहे की जो अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे संविधानानं आम्हाला अधिकार दिलेत, घटनादत्त अधिकारासाठी भांडणं हा आमचा घटनादत्त अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे. आणि या संविधानाच्या कक्षेत शांततेच्या मार्गाने आम्ही आमचं आंदोलन करणार आहे, ते न्यायालयाच्या आदेशानुसार. त्याच्यामुळे जोपर्यंत आम्ही म्हणत नाही मुंबईला जायचं किंवा इकडे यायचं,
तोपर्यंत कृपया कुणीही येऊ नये. दुसरी एक कळकळीची विनंती आहे की पोलिसांनी जे काम केलं ते पोलिसांनी त्यांची ड्युटी केलेली आहे. त्यांची ड्युटी ते मजबूर आहेत ते ड्युटी करायला, त्यांनी ती ड्युटी केली. ते कर्तव्य पोलिसांचं आहे. चांगलं वाईट खरं खोटं हे पाहण्याचं पोलिसांचं अशा परिस्थितीत काम नसतं आणि ते पाहत नाहीत. त्याच्यामुळे पोलिसांवरही कुणी रोष व्यक्त करू नये. उद्या ज्या ज्या वेळी आपल्याला कुठलं आंदोलन करायचं असेल किंवा काहीही लढाईचा भाग असेल तर आपण लढाई आपली शासनासोबतच ठेवायची आहे. पोलिसांसोबत आम्हाला लढाई करायची नाही. पोलिसांसोबत आम्हाला कसल्याच प्रकारचे वाद करायचे नाही. रस्त्यानं तुम्ही कधी पण आपला त्रास सामान्य जनतेला होणार नाही याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. सध्या जालन्यामध्ये कर्फ्यू असल्यामुळं आता ही सगळी मंडळी आली, परंतु उद्या पोलीस परत अडवतील काही होईल. त्याच्यामुळं आपण तुम्ही सुद्धा त्रास करून घेऊ नका आणि पोलिसांनाही त्रास देऊ नका, प्रशासनाला त्रास देऊ नका. म्हणून एकदा परत विनंती करतो, जोपर्यंत पुढची दिशा आपली ठरत नाही तोपर्यंत तात्पुरतं हे आंदोलन आपण इथं स्थगित केलेलं आहे. तात्पुरतं पंढरपूर, जेजुरी, आरेवाडी हे जाणं पण मी 2-3 दिवस स्थगित केलेलं आहे. 2 दिवसांनी तब्येत बरी झाल्यानंतर जर मुंबईला जाण्याची परमिशन मिळाली तर मुंबईला जाऊ, नाही मुंबईला जाण्याची परमिशन मिळाली तर आपलं जे ठरलेलं आहे चौंडी जायचं, आरेवाडी जायचं, जेजुरीला जायचं, बिरोबाला जायचं, हे आपले ऊर्जा स्थळ आहे, हे आपले दैवत आहे. इथं आपण ऊर्जा घेण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी आपण जाऊ, ते आम्ही तुम्हाला कळवू. त्याच्यामुळे आता थोडी शांतता आपण ठेवावी आणि कृपया मला आता सकाळचे किती फोन आले त्याचा काही हिशोब नाही, अजूनही फोन चालू आहे. कृपया मला असं वाटतं की जर आजच्या उद्याचे दिवस जर फोन नाही केले तरी काही हरकत नाही. माझी ही भावना जर प्रत्येक मल्हार मावळ्यापर्यंत पोहोचली, तुमचाही त्रास कमी होईल, माझाही कमी होईल. धन्यवाद. जय मल्हार.